वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह. आपल्या रोजच्या हुकुमनामा विचार चर्चेमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 21 ऑगस्ट 2025 रोजी सचखंड श्री हरमंदर साहेब अमृतसर येथून आलेल्या पवित्र हुकुमनाम्यावर विचार करणार आहोत. जी. आणि हा पवित्र हुकुमनामा श्री गुरु ग्रंथ साहिबजींच्या अंग 700 वर आहे. ही बाणी आहे 5वे गुरु अर्जन देवजी यांची आणि राग आहे जैतसरी. हा राग शांत आणि चिंतनात्मक भावनेसाठी ओळखला जातो. अगदी. त्यामुळे या गहन विषयासाठी एकदम योग्य आहे. हुकुमनाम्याची सुरुवात होते देहू संदेशरो कहिये प्रिय कहिये. म्हणजे गुरु साहेब एका साधकाच्या भूमिकेतून विचारत आहेत की मला त्या प्रिय परमात्म्याबद्दल काहीतरी सांगा, काहीतरी संदेश द्या. हो, तो कसा आहे ते सांगा. ही एक अशी तीव्र तळमळ आहे, नाही का? हो ना. जणू काही माहितीच्या ह्या जंजाळ्यातून खरं सत्य काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न चाललाय. अगदी. आणि पुढे गुरुसाहेब म्हणतात, विसम भई मैं बहुविधी सुनते कहू सुहागिन सहिये. एक रहाव म्हणजे मी त्याच्याबद्दल इतक्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी ऐकल्या आहेत की मी एकदम आश्चर्यचकित झालो आहे, गोंधळून गेलो आहे. आजच्या काळात पण हेच होतं, नाही का? कोणी काही सांगतं, कोणी काही वेगळंच. म्हणून गुरुसाहेब म्हणतात, हे सुहागिन सखींनो, म्हणजे ज्यांनी परमात्म्याला खरंच अनुभवलं आहे, तुम्ही मला सत्य सांगा. हो, हा गोंधळ तर आजही तितकाच खरा वाटतो. म्हणजे कुणी म्हणतं देव फक्त मंदिरातच आहे, कुणी म्हणतं तो निसर्गात आहे, बरोबर. कुणी म्हणतं नाही, तो तर आपल्या आतच आहे. जसं गुरूंनी म्हटलंय, को कहतो सब बाहेर बाहेर, को कहतो सब महियू. अगदी. मग नेमकं काय मानायचं? ही जी द्विधा मनस्थिती आहे ती अनेकांना अनुभवायला येते. बरोबर. आणि ही द्विधा अजून वाढते जेव्हा गुरुसाहेब पुढे म्हणतात, वर्णून दिसे चिन्हून लखिये सुहागिन साती बुझिये. म्हणजे त्याचा कोणता रंग दिसत नाही, रूप नाही, कोणतं चिन्ह किंवा लक्षण ओळखता येत नाही. अच्छा, मग त्याला ओळखायचं तरी कसं? म्हणून ते पुन्हा म्हणतात, हे सुहागिन स्त्रियांनो, तुम्हीच हे सत्य समजावून सांगा. इथे सुहागिन हा शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणजे ती व्यक्ती जिने केवळ ऐकलं नाहीये तर प्रत्यक्ष अनुभव घेतलाय. म्हणजे केवळ ऐकीव ज्ञानापेक्षा किंवा बौद्धिक चर्चेपेक्षा अनुभव जास्त महत्वाचा ठरतो. मग ह्या गोंधळावर गुरुसाहेब स्वतःच काही प्रकाश टाकतात का? म्हणजे उत्तर देतात का? हो, नक्कीच. ते उत्तर देतात, सर्व निवासी घटघटवासी लेप नाही अल्पहिये. म्हणजे तो परमात्मा सर्व ठिकाणी आहे, अगदी प्रत्येक हृदयात, प्रत्येक कणात तो वास करतो. अच्छा. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतकं सगळीकडे असून सुद्धा त्याला मायेचा म्हणजे ह्या जगातल्या आकर्षणाचा जरा सुद्धा लेप नाही. तो पूर्णपणे अलिप्त आहे. हे समजायला थोडं कठीण वाटू शकतं. म्हणजे सगळीकडे आहे पण तरी अलिप्त कसा? आपण तर रोजच्या जीवनात इतके गुंतलेले असतो. कामाचा ताण असतो, भविष्याची चिंता असते, नात्यांमधले संघर्ष असतात. हो. या सगळ्यामध्ये परमात्म्याची ती अलिप्तता कशी अनुभवायची? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. आणि याचं उत्तर आपल्याला पुढच्या म्हणजे शेवटच्या पंक्तीत मिळतं. नानक कहत सुनहु रे लोक, संत रसना को बसहिये. 2:1-2. गुरु नानक देवजी सांगतात, हे लोकांनो ऐका, तो परमात्मा संत जनांच्या जिभेवर वास करतो. संत जनांच्या जिभेवर म्हणजे? याचा अर्थ केवळ शब्द नाहीत. संत जन म्हणजे जे गुरमुख आहेत ते त्या परमात्म्याच्या रंगात इतके रंगलेले असतात की त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांचं सगळं जीवनच त्याच्याशी जोडलेलं असतं. अच्छा. म्हणजे पुस्तकी ज्ञान किंवा फक्त ऐकीव माहिती पुरेशी नाही. हा गोंधळ सुटण्यासाठी खरा मार्ग संतजनांच्या संगतीतूनच मिळतो. अगदी बरोबर. कारण संत किंवा गुरुमुख केवळ माहिती देत नाहीत, ते त्यांच्या अनुभवाचा प्रकाश देतात. त्यांच्या संगतीत राहिल्याने, त्यांची वचनं ऐकून, त्यांचं जीवन पाहून परमात्म्याचं खरं स्वरूप काय आहे, त्याची ती अलिप्तता कशी अनुभवायची याचं मार्गदर्शन मिळतं. आणि मग आपोआपच मनातले सगळे संभ्रम, सगळ्या शंका दूर होतात. जी स्पष्टता बाहेर जगात शोधून मिळत नाही, ती आतून गुरुमुख संगतीने मिळते. तर आपण असं म्हणू शकतो की या हुकुमनाम्याचा सर्वात महत्त्वाचा संदेश हा आहे की परमात्म्याच्या स्वरूपाबद्दल गोंधळ होणं स्वाभाविक आहे. हो, अगदी. पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग केवळ बौद्धिक चर्चा किंवा वादविवादात नाही, तर अनुभवी ज्ञानी गुरुमुखांच्या संगतीत आहे. बरोबर.
त्यांची संगतच आपल्याला परमात्म्याच्या त्या सर्वव्यापी पण अलिप्त स्वरूपाची खरी ओळख करून देते आणि जीवनातल्या द्वंद्वांमध्ये शांतीचा मार्ग दाखवते. अगदी बरोबर सांगितलं. समाप्तीपूर्वी आम्ही तुम्हाला शुभ दिवसासाठी शुभेच्छा देतो. आमच्याकडून विशेषतः गुरबाणीच्या उच्चारात काही चुका झाल्या असल्यास क्षमा असावी. वाहेगुरु जी सर्व संगत ਨੂੰ तंदुरुस्ती, नाम बाणी दी दात ਅਤੇ ਚੜ੍ਹਦੀ ਕਲਾ ਦੀ ਦਾਤ ਬਖਸ਼ਣ ਜੀ. एक नम्र विनंती आहे, कृपया ही सेवा पुढे नेण्यास मदत करण्यासाठी हे शेअर करा. आमच्या रोजच्या हुकुमनामा विचार चर्चेसाठी कृपया आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. कृपया त्या खाली कमेंट्समध्ये लिहा. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह.